राज्याचा अर्थसंकल्प आत्ताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही 20,000 कोटीवरून वाढून 45,892 कोटी रुपये दाखवलेली आहे। मागच्या वर्षी 20,000 कोटीची तूट दाखवलेली ती 26,536 कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली। म्हणजे ही 45,892 कोटीची तूट ही कदाचित 60,000 कोटी रुपयापर्यंत देखील जाईल। राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे। 1,10,000 कोटीवरून आज ती 1,36,000 कोटीवर गेली आहे। मागच्या वर्षी 1,10,000 कोटीचा अंदाज सुधारित अंदाज 1,32,000 कोटीवर गेला। तसं 1,36,234 कोटीची जी राजकोषीय तूट आहे, मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा 1.5 लाख कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं अधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पददलितांच्या योजनांच्यावर केला जातो। सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या 7 हेवन सारख्या आहेत। म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत, जे गाडीतनं फिरणार आहेत, त्यांच्यासाठी भरपूर टनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत। पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेने फिरणार आहे, मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा ST बसने प्रवास करणार असो, या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, जो या महाराष्ट्रात 95% आहे, त्याच्यासाठी या योजनेकडे या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय योजना ही शिवभोजन योजना। त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही। शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे। त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही, कारण आता निवडणुका नाही आहेत, त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही। खरं म्हणजे आज निवडणुकीच्या वेळेस जेवढ्या घोषणा झाल्या त्याची कुठल्याही घोषणेची पूर्तता आजच्या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही। लाडकी बहीण योजनेचं अनुदान 1,500चं 2,100 होणार होतं, आम्ही अपेक्षा करत होतो, पण तेही दिसत नाही। 25 लाख युवकांना रोजगार देणार असं आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं, पण आजच्या भाषणात 90,000 रोजगार यावर्षी निर्मित करू असं सांगितलेलं आहे। म्हणजे पुढच्या 5 वर्षात 25 लाख कसे रोजगार निर्मिती होणार याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही। केंद्र सरकारने सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आधार देण्याचा करण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने तोही आधार काढून घेतलेला दिसतोय। 4 चाकीवर कर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केलेली आहे, ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार आहे। प्रत्येकाला स्वतःसाठी घर पाहिजे असतं, पण मुद्रांक शुल्कमध्ये वाढ करून त्या मुद्रांक शुल्क त्याच्याकडून त्याच्या खिशातनं सामान्य माणसाच्या जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। महागाईच्या बद्दल सरकारने कोणती कारवाई केलेली नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली असं सांगण्यात आलं। मागच्या वर्षी 33,000 कोटी रुपये खर्च झाले। आता या वर्षी म्हणजे मागचं संपूर्ण वर्ष नाही, बजेट झाल्यानंतरचं वर्ष, म्हणजे पहिले 3 महिन्याचे नाही, त्यामुळं यावर्षी 36,000 कोटीची तरतूद ती कदाचित कमी पडेल आणि त्यामुळं यासाठी अजून अर्थसंकल्पातले आकडे पूर्णपणाने आम्हाला पाहायचे आहेत। पण सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा फक्त पंचतारांकित व्यवस्था ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आहेत।
सामान्य माणसांच्या गरजांसाठी साठी काही नाही। आम्हाला अपेक्षा होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकार जाहीर करेल, पण सरकार ही कर्जमाफी आज जाहीर करू शकलेलं नाही। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे। आपण बऱ्याच कष्टाने अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायची परंपरा मागच्या दशकात ठेवलेली होती, पण आता ती मोडीत काढून जवळपास 45,000 कोटीपेक्षा जास्त महसुली तूट दाखवण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक योजनांना जाहीर केलेल्या फारसे पैसे मिळतील असं मला वाटत नाही। सगळ्या तपशील भाषणाचा बघितला तर अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही या गोष्टी करू त्या गोष्टी करू, आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खरं म्हणजे फारसं काही याच्या हातात लागलेलं नाही, महिलांच्या हातात फारसं काही लागलेलं नाही, आणि त्यामुळं शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेची 3,000 रुपये वाढवण्याची घोषणा आहे तीही याच्यात कुठे आम्हाला दिसत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा केलेली त्याचे आकडे काही कुठं दिसत नाहीत। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, विजेचे दर कमी करू असे सांगितले, त्यासाठीही काही ठोस उपाययोजना दिसत नाहीत, आणि त्यामुळं आश्वासनाचा हा अर्थसंकल्प असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।